नमस्कार मित्रांनो, जय हिंद. मी संभाजी आळंजकर तुमच्या सर्वांचं स्वागत करतो आपल्या ई-स्वयं अकॅडमी या यूट्यूबच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती. आज आपण तुमच्यासाठी घेऊन आहोत धर्मादायचं जे सिलेबस आहे तो कसा आणि कुठून आला आहे ते तुमच्यासाठी मी दाखवतोय. आणि बघा, या अगोदरही आपण सिलेबसचा एक्सप्लेनेशनचा व्हिडिओ टाकला होता, परंतु खूप साऱ्या मित्रांचं कन्फ्युजन होतं की सर सिलेबस कुठून घेतला TCSने, कसे प्रश्न विचारणार आहे. तर यासाठी आपण धर्मादायची ही विशेष बॅच लॉन्च केली आहे. धर्मादायचे जे सिलेबसचा व्हिडिओ आहे, डेमो व्हिडिओ, आपण या अगोदर 4 व्हिडिओ डेमो बनवले आहेत, व्हिडिओ लेक्चर डेमोसाठी. आणि ॲपमध्ये जे कंटेंट आहे आपले सिलेबसवर डिपेंड, किती कंटेंट आहे आपले 12 कंटेंट आहे, ते 12 आपण ॲपमध्ये घेणार आहोत. त्यापैकी 2 आपण यूट्यूबवर टाकलेले आहेत तुमच्यासाठी, की समजण्यासाठी की कसा असतो, काय असतो सिलेबस, यांनी कसा कुठून घेतला. ओके, त्यासाठी बघा, आपली जर मित्रांना तुम्हाला परचेस करायची असेल तर तुम्ही बघू शकता. धर्मादाय आयुक्त भरतीची बॅच आहे. फीस आहे फक्त किती, 999 रुपये प्लस GST. ई-स्वयं अकॅडमी नावाचं आपलं ॲप्लिकेशन आहे. या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन त्याची लिंक आहे, तिथून आपण तुम्ही ॲप डाउनलोड करू शकता. आणि जर काही अडचण आली 7066 155 355 संपर्क क्रमांक, नक्की संपर्क करा. काही अडचण आल्यास तुम्हाला पूर्णतः मदत केली जाईल. बघा, या बॅचमध्ये आपण तुमचा सर्व सिलेबस कव्हर केला आहे. मराठी, इंग्लिश, GS GK, करंट अफेअर आणि मॅथ रिजनिंगला मी आहेच. फक्त रिजनिंग आहे, मॅथ नाही. ओके, सिलेबसनुसार चालायचं आहे आपल्याला, बाकी काय करतं माहीत नाही. आपलं ऑलरेडी जर मॅथ जरी ऐन टायमाला विचारलं, मॅथ विचारतं कसं सिलेबसमध्ये तुम्हाला मी सांगतो, म्हणजे मॅथ कसं येईल ते. मॅथ आहे पण ते कसं आहे ते सांगतो मी तुम्हाला. फक्त रिजनिंगच आहे, परंतु मॅथमॅटिकल रिजनिंग, अरिथमॅटिक रिजनिंग असा जो प्रकार आहे ना, तो यामध्ये. चलो बघा, स्पेशल बॅच धर्मादायची आपण लॉन्च केली आहे. खूप साऱ्या मित्रांनी ॲडमिशन घेतलं आहे. यूट्यूबला सुद्धा आपले रेकॉर्डेड प्लस लाईव्ह सुद्धा सुरू झालं आहे. लाईव्ह सुद्धा आपण घेतलं आहे. चलो, बऱ्याच मित्रांची अडचण होती की सर आम्हाला बाकीचा विषय नको, बाकीची बॅचची गरज नाही, किंवा मग आम्हाला फक्त रिजनिंग द्या किंवा फक्त इंग्लिश द्या. तर आपण फक्त इंग्लिश किंवा फक्त मराठीच्या बॅचसुद्धा लॉन्च केलेल्या आहेत, त्याही तुम्ही बघू शकता. ओके, सब्जेक्ट वाईज मराठीची स्पेशल बॅच आहे विकास सरांची, इंग्लिशची स्पेशल बॅच आहे आणि मॅथ रिजनिंगची स्पेशल आहे. परंतु आपलं हे जे धर्मादायचा पेपर आहे यासाठी फक्त काय आपलं रिजनिंग असणार आहे. तर त्या रिजनिंगसाठी सुद्धा आपण ही जी स्पेशल बॅच आहे, ही रिजनिंगसाठी स्पेशल बॅच आपण लॉन्च केली आहे. फीस एकदम माफक आहे, 199 रुपये. जेवायला सुद्धा हॉटेलवर गेले तर एवढं याच्यापेक्षा डबल बिल होतं एक सिंगल माणसाचं. परंतु विषय काय आहे की जे टॉपिक आहे तुम्हाला समजले पाहिजे, कारण TCSने नवीन फंडा वापरला आहे फर्स्ट टाईम महाराष्ट्रामध्ये सरळ सेवेमध्ये. ओके, आणि ही जी आपली कंबाईन बॅच आहे, इथं तुम्हाला सगळं बाकीचं ठीक आहे, काही नसलं तरी बॅच जरी परचेस नाही केली, परंतु या ज्या नोट्स आहे ना, 49 रुपयेच किंमत आहे. किंमत काही किमतीचा विषय नाही आहे, परंतु या नोट्स तुमच्या मोबाईलमध्ये असल्याच पाहिजे. एकदम इम्पॉर्टन्स, यामध्ये ऑडिओ लेक्चरसुद्धा अवेलेबल आहे. ओके, चला आपण सिलेबसकडे जाऊ डायरेक्ट. तुमचा वेळ वाया घालवायचा नाही. बॅच कन्सिडर करू शकता घ्यायची असेल तर. या बॅचसाठी काय अडचण आली तर माझा पर्सनल नंबर आहे 9096567544. पर्सनल नंबर आहे. मॅथ रिजनिंगबद्दल काही अडचण आली मला संपर्क करा, व्हॉट्सअपला मेसेज करा, नक्की पूर्ण मदत केली जाईल. ओके, चलो बघा, हा आहे TCSने दिलेला सिलेबस. 12 पॉइंट एनालॉजी, सिमिलॅरिटी डिफरन्सेस, स्पेशल व्हिज्युअलायझेशन, स्पेशल ओरिएंटेशन, व्हिज्युअल मेमरी, डिस्क्रिमिनेशन, ऑब्झर्वेशन, रिलेशनशिप कन्सेप्ट, अरिथमॅटिक रिजनिंग अँड फिगरल क्लासिफिकेशन, अरिथमॅटिक, नंबर सिरीज, नॉन व्हर्बल सिरीज आणि कोडिंग डिकोडिंग. आता एनॉलॉजी म्हणजे काय? एनॉलॉजी म्हणजे साम्य किंवा समसंबंध. सिमिलॅरिटी डिफरन्स, सारखेपणा आणि भिन्नपणा आणि भिन्नता.
ओके, बाकी मी तुम्हाला पुढं स्लाइडमध्ये सांगतोच आहे. फक्त मेन कन्सेप्ट समजून घ्या. हे आतापर्यंत हे 5 व्हिडिओ झालेत. आपण एक आजपासून सुरू केलं, व्हिज्युअल मेमरीचं ॲपमध्ये लाईव्ह घेतलं, आणि हे बाकीचे ॲनालॉजी, सिमिलर डिफरन्सेस, स्पेशल व्हिज्युअलायझेशन, स्पेशल ओरिएंटेशन हे आपण हे 2 यूट्यूबला टाकलेत. हे 2 व्हिडिओ यूट्यूबला आहे. बाकीचे आपलं हे सर्व मटेरियल ॲपवरती अवेलेबल आहे. तिथून तुम्ही बॅच परचेस करून ते बघू शकता. सध्या आपण काय करणार आहे, पहिले सिलेबस, कन्सेप्ट, ट्रिक्स, काय काय पॅटर्न असतो याचे स्पेशल व्हिडिओ टॉपिक वाईज आपण अपलोड करतोय. आणि बाकीचे जे यावरती जे PYQ TCSने आतापर्यंत विचारलेत, आपल्याकडे तर नाही विचारले, परंतु सेंट्रल लेवलला, स्टाफ सिलेक्शनला, CGLला जे PYQ विचारले ना, तर ते आपण PYQ सिरीज तुमची घेणार आहेत. हे काय 12 पॉईंट आहे तुमचे 12 दिवसात, किंवा आणखीन एक मॅक्स, आणखीन किती पॉईंट राहिले आपले, 5 झाले, 7 आणि 5 12, आणखी 7 पॉईंट राहिले. हे तुमचे मॅक्स आणखी 4 ते 5 दिवसात तुमचा हा सिलेबस पूर्ण कव्हर होईल. ओके, त्यानंतर आपण काय करणार आहे, जे तुमचे PYQ आहे TCSने आतापर्यंत विचारलेले, या सर्व टॉपिकवर स्टेट लेवलला, सेंट्रल लेवलला, स्टाफ सिलेक्शनसाठी, CGLसाठी, GDसाठी किंवा बँकिंगसाठी जे काही विचारले IBPSने, त्यावर आपण पूर्ण PYQ खेळणार आहोत. यूट्यूबला काय देऊ, ॲपवरती आपण तुमचे पूर्ण सराव आपण ॲपवरती करून घेणार आहोत. त्यावर टेस्ट सिरीज सुद्धा घेऊन येणार आहोत. आणि यावरची क्वेश्चन मी टेलिग्राम चॅनलला सुद्धा टाकत जाईल. तर टेलिग्राम चॅनल जॉईन करा, त्याची लिंक सुद्धा आपल्या डिस्क्रिप्शन लिंकमध्ये आहे. चलो बघा, हे 12 पॉईंट. पहिला आहे ॲनालॉजी. ओके, ॲनालॉजी. ओके, ॲनालॉजी 2 गोष्टींमधील नातेसंबंध ओळखायचं. सूर्य दिवस असतो, चंद्र रात्री असतो, म्हणजे असे साधे प्रश्न आहे, खूप काही टफ नाही आहे. नंतर सेकंड आहे सिमिलॅरिटी डिफरन्सेस, साम्य आणि फरक. वस्तू, आकृती, कल्पना यामध्ये साम्य ओळखायचं. तुम्हाला 4 ऑप्शन दिले जातील. पहिल्या 2चा संबंध काय आहे, त्याचा संबंध दुसऱ्या 2 सोबत काय आहे, किंवा 4 पर्यायामधून 1 पर्याय अलग कसा आहे ते तुम्हाला ओळखायचं असतं. ओके, नेक्स्ट आहे स्पेशल व्हिज्युअलायझेशन आणि स्पेशल ओरिएंटेशन. हे जे 2 प्रकार आहे ना, नाव बघूनच विद्यार्थी घाबरत आहे. वेगळं काही नाही आहे, सोपं आहे. आपले व्हिडिओ बघून घ्या, यूट्यूबवर अवेलेबल आहे यासाठी. ओके, अवकाशीय दृश्य कल्पना म्हणजे ॲज्युम करायचं डोक्यामध्ये की समोरची जी डायग्राम आहे तिला मी कसं फिरवायचं. सपोज एक बिल्डिंग आहे. ओके, बिल्डिंगचे 3 स्लॉट असतात. ओके, समजा 3 ताळी बिल्डिंग आहे, तर वरची बिल्डिंगचा जो कप्पा आहे तो जर खाली सरकवला तर बिल्डिंग कशी दिसेल, बाजूला सरकवला तर कशी दिसेल. पाडायचं नाही, सरकून बघायचं. ते कसं मनात विचार करायचा. ओके, नेक्स्ट आहे स्पेशल ओरिएंटेशन. आता स्पेशल व्हिज्युअलायझेशन आणि स्पेशल ओरिएंटेशन मध्ये काय डिफरन्स आहे की स्पेशल व्हिज्युअलायझेशन काय करतं, फक्त आपल्याला मनात कल्पना करायची की समोरची डायग्राम जर आपण फिरवली तर कशी दिसेल. आणि स्पेशल ओरिएंटेशन म्हणजे काय की समोरची आकृती आणि माझ्यामध्ये काय अंतर येतं, किंवा स्थिती काय, आपली स्थिती त्याच्या संदर्भात काय आहे, आकृती कोणत्या दिशेला जाईल, किंवा मग आकृती आपण जे म्हणतो ना, काही डायग्राम असतात, समजा क्वेश्चन आहे तर क्लॉकवाईज जे सिक्वेन्स असतात, चिन्ह असतात, सिक्वेन्स असतात, काय क्लॉकवाईज फिरता, काही अँटी क्लॉकवाईज फिरता, तर ते जे असतं त्याला काय म्हणतात, ओरिएंटेशन म्हणतात. नेक्स्ट मुद्दा आहे आपला व्हिज्युअल मेमरी. याचा आपण आज लाईव्ह लेक्चर घेतलं आहे ॲपवरती. हे जे व्हिज्युअल मेमरी आहे हे काय, तुम्हाला एक डायग्राम दिले जातील. TCSमध्ये नवीन प्रकार आहे आपल्याकडं, आपल्यासाठी. TCSला नवीन नाही आहे, किंवा जे स्टाफ सिलेक्शनची तयारी करतात त्यांच्यासाठी नवीन नाही आहे. हे काय, तुम्हाला 5 डायग्राम दिले जातील. ओके, एक 2 3 4 5, आणि हे नेक्स्ट तुम्हाला 6 शोधायचे असते. तर 5 मध्ये काय असतं, या 2चा एक कॉलम होतो, या 2चा होतो, नेक्स्टचा होतो. आता या 2 मध्ये जर जे रिलेशन आहे तेच या 2 मध्ये असेल, परंतु त्यामध्ये थोडं काहीतरी ऍड होईल, नवीन एखादा पॉईंट ऍड होईल, नवीन एखादी कन्सेप्ट ऍड होईल. आणि हा जो पुढचा येणार आहे तर ह्या तिन्हीची एक लेवल सारखीच असेल. सपोज आता ही लाईन, सपोज बघा, पहिल्यामध्ये एक डिफरन्स सेम आहे, दुसऱ्यामध्ये एक ऍड झाला, या दोन्हीमध्ये ऍड झाला, पण तिसऱ्यामध्ये आणखीन एक ऍड होईल. समजतंय, या दोन्हीची एक कन्सेप्ट, ही कन्सेप्ट सेम आहे,
नंतर या तिन्हीची एक कन्सेप्ट सेम आहे, या दोन्हीमध्ये एक सेम आहे, याच्यामध्ये एक काहीतरी आणखी ॲडव्हान्स होईल. हे झाली व्हिज्युअल मेमरी. म्हणजे ह्या दोन्हीची जी जी कन्सेप्ट आहे ती तुम्हाला लक्षात ठेवायची, समोर अप्लाय करायची. या दोन्हीतली कन्सेप्ट लक्षात ठेवायची, समोर अप्लाय करायची, जेणेकरून समोरचं उत्तर निघतं. ओके, चलो नेक्स्ट. डिस्क्रिमिनेशन, भेदभाव ओळखणे. दिलेल्या आकृतीमधील बरोबर चुकीचे सारखे वेगळे घटक ओळखायचे. जर तुम्ही स्कॉलरशिपचे वगैरे पेपर दिले असतील किंवा नवोदयचे वगैरे पेपर बघितले असतील, त्यामध्ये अशा प्रकारचे तुम्हाला प्रश्न दिसते. सोपं आहे, हे काही खूप टफ नाही आहे, सोपं वाटतं. परंतु TCS आता काय घेऊन येणार आहे, जे स्टाफ सिलेक्शनचे सेंट्रल गव्हर्नमेंटचे पेपर असताना बँकिंगचे, ते प्रश्न तुमच्यासाठी घेऊन येतील. एवढं सोपं इझिली तुम्हाला पद मिळणार नाही, त्यासाठी मेहनत करावी लागेल. ओके, नेक्स्ट आहे निरीक्षण, ऑब्झर्वेशन. लहान साल तपशील बघायचा, डायग्राम किंवा मग 4-5 शब्द देतील, त्याच्यामध्ये ते वाचायचे किंवा मग डायग्रामचं ऑब्झर्वेशन करायचं, त्यावर डिपेंड प्रश्न विचारले जातील. ते आहे निरीक्षण. नेक्स्ट आहे रिलेशनशिप कन्सेप्ट. हे आपल्याला नवीन नाही आहे, हे जुनंच आहे. सगळ्यात सरळ सेवेला, MPSCला खूप सारे इकडे प्रश्न विचारते, याला काही वेगळं करण्याची गरज नाही. तरी पण आपण यामध्ये नवीन काय घेऊन येता येईल किंवा TCS नवीन काय आणू शकतं ते आपल्याला इथं बघायचं. ओके, चलो नेक्स्ट. अंकगणितीय तर्क किंवा आकृत्यांचे वर्गीकरण, अरिथमॅटिकल रिझनिंग आणि फिगरल क्लासिफिकेशन. आता अरिथमॅटिकल म्हणजे अंकगणित तुमचं इथं आलं, परंतु अंकगणित कसं रिझनिंगवर डिपेंड असणार. आता सपोज 4चा, आता 4, एक मिनिट, हा प्रश्न असं देऊ शकते, अरिथमॅटिक रिझनिंग म्हणजे काय असतं. आता 4 जसे 16, 5 जसं काय, क्वेश्चन मार्क. हे काय झालं, अरिथमॅटिकल रिझनिंग. तुम्हाला अंकगणित आलं, याचं वर्ग तुम्हाला माहित पाहिजे. 4चा वर्ग 16 येतो, 5चा वर्ग काय येईल 25, असं डिफरन्शिएट करतील. किंवा मग 4चा घन देतील, मग 5चा घन. आता सपोज 4चा घन सांगा, 4 चौक 16, 16 चौक 64 है ना. मग 5चा घन 125. मी तुम्हाला पहिले सांगितलं काय करायचं, 1 ते 20, 1 ते 20, 1 ते 20 पाढे वर्ग घन IMP. हे पाठच करायचं, जेणेकरून काय होईल, तुमचा वेळ वाचेल, परीक्षेमध्ये टाइमपास होणार नाही. आलं लक्षात. याला ऑप्शन नाही, हे करणंच आहे. याला काही ट्रिक्स वगैरे काही नसते. हे वापरून तुम्ही ट्रिक्स तयार करू शकता. नाहीतर मुलं म्हणतात की सर पाढ होत नाही, मग काय करू शकतो, दुसरं काय ऑप्शन आहे. याला ऑप्शनच नाही आहे. गणितामध्ये पाढ्यांना आणि वर्ग घन ह्या गोष्टी पाठांतर जर असेल तर यावरून तुम्ही ट्रिक्स तयार करू शकता. ओके, चलो नेक्स्ट. 9 नंबरचा पॉईंट आहे आपला अरिथमॅटिकल नंबर सिरीज. नंबर सिरीज असते, सपोज बघा आता 2, 4, 8, 16, 32. नेक्स्ट काय काय होतंय, रिपिटेशन होतंय ना, म्हणजे नंबर सिरीज झाली या पद्धतीनं. यामध्ये खूप प्रकार आहे, खूप अलग अलग कॉन्सेप्ट आहे. म्हणजे एवढ्या प्रकारे प्रश्न विचारले जाते ना की जेवढा सराव केला तेवढा कमीच आहे. परंतु एका लेवलला गेल्यानंतर बऱ्याच मुलांची म्हणजे विचार करण्याची एक क्षमता आहे ना, ती डेव्हलप झालेली असते. त्याच्यामुळे अशा प्रश्न तुम्ही फास्ट उत्तर करू शकता. एका मिनिटामध्ये किमान 8 ते 10 ट्रिक्स तुम्हाला वापरून बघावं लागतात. काही काही वेळेस ऑप्शन होऊन जायचं, ते एक सोपं पडतं. ओके, चलो 11 नंबर अवाच्य मालिका. अवाच्य मालिका. ओके, नॉन व्हर्बल सिरीज. आकृत्यांच्या मालिकेतील क्रम ओळखून पुढील आकृती काय येईल हे सांगणं, किंवा ABCD वर डिपेंड असणारे जे अंकमालिका
शब्दमालिका हे जे असतं ना हे याच्यात येतं. व्हर्बल सिरीज नाही, फक्त नॉन व्हर्बल सिरीज. यामध्ये ज्यावेळेस आता आपण PYQ सेशन घेऊ किंवा ॲपवरती लेक्चर घेऊ, याचं मी तुम्हाला एक शॉर्ट व्हिडिओ यूट्यूबला देईल. यामध्ये कसे प्रश्न येतील, नवीन काय विचारू शकतं TCS ते आपण इथं बघायचं. ओके, चलो 12 नंबर लास्ट. कोडिंग डिकोडिंग हे काही नवीन नाही आहे. अक्षरसंख्या विशिष्ट पद्धतीने बदलून कोड तयार करायचा, दिलेला कोड उलगडून शोधायचा. सपोज आता हा शब्द आहे, एक शब्द घेऊ आपण, बॅट. बॅटसाठी जर 2 1 आणि सपोज टी साठी काय असेल तो शब्द आपण जर वापरला 18. एक अंदाज सांगतो मी तुम्हाला, किंवा बॅग घेऊ. शब्द काय ABC बरोबर 1 2 3. तर DEF बरोबर काय येईल 4 5 6 असं देतील. किंवा यामध्ये एक वेगळी डिफरन्स आहे. सपोज जर असं केलं ना तर हे 6 इकडे ठेवू शकता, 4 मध्ये देतील, इकडे 5 देतील. कोणत्या आकड्यासाठी काय वापरलं एक सिक्वेन्स जर तुम्हाला लक्षात आली तर ते जेणेकरून तुम्ही त्याचं उत्तर काढू शकता. ओके, चलो बघा, अशा प्रकारे आपण एक शॉर्ट मध्ये बघितलं की प्रश्न कसे कसे येणार आहे, कुठून येणार आहे ते आपल्याला ते आपण बघितलं आज. ओके, काय अडचण आली आपल्या या नंबरवर संपर्क करा. 70 66 155 355. अभ्यास करत राहा, पर्याय नाही. कारण बघा तुमचं कॉम्पिटिशन खूप टफ असणार आहे. खूप जण मुलांनी जर या अगोदर नगर परिषदचा पेपर दिला असेल किंवा पुरवठा निरीक्षक दिला असेल, मागची तलाठी एक्झाम दिली असेल, तुम्हाला कॉम्पिटिशन काय असते हे कळलंय. ओके, ज्यांनी दिलंय त्याने. आणि जे नवीन असतील ना त्यांनी फक्त यूट्यूबला सर्च करून बघा की 2024च्या तलाठीला किंवा 23ला जे काही झालं मागं, त्या लास्ट तलाठी एक्झाममध्ये किती फॉर्म आले होते आणि जागा किती होत्या. तर नेक्स्ट टाइम किती येऊ शकते. प्रत्येक वर्षी ग्रॅज्युएट होऊन एक 7-8 लाख मुलं तरी बाहेर पडतात पूर्ण महाराष्ट्रातून. त्यामधले किमान 1 लाख भर मुलं जरी इकडे फॉर्म भरायला आले ना तर तुमचं कॉम्पिटिशन किती वाढतं हा विचार करा. आणि त्या कॉम्पिटिशनमध्ये जर तुम्हाला टिकायचं आहे तर तुम्हाला काहीतरी वेगळं करावं लागेल. वेगळं काय करायचं, TCS जे देत आहे ना वर्ड टू वर्ड फॉलो करायचं. मोघम अभ्यास करायचं नाही. बाकीच्या क्लासवाले सांगताय TCSचा अभ्यास करा किंवा मग सरळ सेवेचा अभ्यास करा. अरे सरळ सेवेचा अभ्यास करायचं पण सिलेबस वेगळा दिला ना, ते करून कसं चालणार आहे. काहीतरी वेगळं करावं लागेल ना, जे करूनच तुम्हाला काहीतरी वेगळं भेटेल. काहीतरी वेगळं करशाल तर काहीतरी वेगळं भेटणार आहे. बळजबरी मेंटेसाठी एका मागे एक चालून होणार नाही. आले लक्षात. चलो, तुमचा वेळ घेतल्याबद्दल आणि एक्स्ट्रा नॉलेजबद्दल माफ करा. एक आतून तळमळ वाटते की तुमचा वेळ वाया जाऊ नये, व्यवस्थित अभ्यास करावा आणि लवकरात लवकर नोकरीला लागावं. दिवस खूप बेकार आहेत. जे मुलं गावाकडचे आहेत, इथं शहरात राहून रूम करून अभ्यास करता, त्यांना कंडिशन माहीत असते काय आहे काही नाही, कसं आपण कसं सर्वाइव्ह करतोय. तेवढं सोपं नाही आहे. ओके, चलो थांबूया. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.